हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 17 डिसेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची त्रयोदशी तिथी आहे. उत्तर रात्री 2:33 चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे. सायंकाळी 5:12 अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सुकर्मा योग आहे. दुपारी 2:17 धृती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. दुपारी 1:16 वडेस करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 2:33 विष्टी करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत आहे किंवा नाही हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाच्या अ, सल्ल्यानुसार आपण जाणून घ्यावे. मित्रांनो, जर शनिदेव आपल्याला अशुभ असेल आपल्या जन्मकुंडलीमध्ये आपल्याला, तर त्याची धार्मिक सेवा करावी लागणार आहे आपल्याला. आणि शुभ असेल तर मग धार्मिक सेवा करण्याची गरज नसणार आहे. मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7:06 आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 6:03 असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. मित्रांनो, सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, तर शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून अस्तंगत होत चालले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेले आहे. मित्रांनो, हे तीनही ग्रह आपल्याला काय फळ देणार आहेत, शुभ का अशुभ, हे देखील किंवा मिश्र स्वरूपाचे, हे देखील आपण ज्योतिषाकडून समजावून घेऊ शकता. मित्रांनो, आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प शोधणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्तमानसते ब्रह्मणो दिते परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभावादी 66 संवत्सरांमध्ये विश्वासू नाम सहस्रे दक्षिणायने हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास कृष्ण पक्षे बुधवार वासरे अर्थात सौम्य वासरे विशाखा नक्षत्रे सुकर्मा योगी गरज करणे त्रयोदशी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न मेकडाप मोह पात्र दुर्दक्ष द्वाराशी पार्वती पती परमेश्वर पित्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताल संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1:16 आहे. या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वर बदललेल्या पंचांगानुसार नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी पर्यंत मुहूर्त नाही. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी पर्यंत मुहूर्त नाही. मित्रांनो,
याचे कारण शुक्र ग्रह हा अस्तंगत होत चाललेला आहे. मित्रांनो, आता अमावस्या जवळ येत असल्याने कोणत्याही प्रमुख धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही. उदाहरणार्थ साखरपुडा, डोहाळे जेवण, बारसे, गृहप्रवेश व जावळ काढणे इत्यादी. अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्ताची निवड देखील शक्यतो करू नका. कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत. परदेशात जाणारे वा परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत. सर्वसामान्यांसाठी मात्र नाहीत मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो सायंकाळी 5:12 नंतर आहे. दिनविशेषमध्ये त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त वा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म आपण पंडिताच्या माध्यमातून करू शकता. विधिवत करा आणि घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपले पितरशिव आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, प्रदोष व्रत आहे देखील. जे शिवभक्तगण या प्रदोष व्रताचे आचरण करत असेल त्यांनी अवश्य प्रदोष व्रताचे आचरण नियमात राहून करायचे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तोही आपण पाहू शकता मित्रांनो. यात महत्त्वाचे म्हणजे सायंकाळी सूर्यास्तानंतर सुचिरभूत आपल्याला जवळच्या शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर आपल्याला अभिषेकयुक्त सेवा करायची आहे आणि सोबतच काही दानधर्म देखील करायचा आहे. मित्रांनो, सायंकाळी 5:12 नंतर अमृत योगाला सुरुवात होत आहे. हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याची प्रचिती आपण घ्यावी मित्रांनो. मित्रांनो, उत्तर रात्री 2:33 नंतर भद्रा योगाला सुरुवात होत आहे. याचा स्वामी मित्रांनो राहू असल्यामुळे हा अशुभ काळ आहे. तेव्हा या काळामध्ये आपण शक्यतो आपली महत्त्वाची किंवा विशेष कामे करू नये. इतर वेळी करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होऊ शकेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाहीत त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता. राहुकाळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो. म्हणून आपण शक्यतो विशेष किंवा महत्त्वाची कामे करू नका. जी रेग्युलर आहे तीच कामे करा या वेळेमध्ये. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.